महाविकास आघाडी आणि मनसे अशी संयुक्त बैठक उद्याच्या मोर्चा संदर्भात आणि त्यानंतर पत्रकार परिषद होते आहे, काय स्ट्रॅटेजी ठरते? 1 तारखेला मोर्चा आहे नोव्हेंबर, आणि स्ट्रॅटेजी काय त्यासाठी आजची बैठक आहे. बैठकीमध्ये पुढली रणनीती ठरेल. सर्व पक्षीय नेते आज उपस्थित आहेत आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत, डाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष. आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चानंतर पुढे काय हा जो एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल. आणि 1 तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून पुढे काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल. जसं आदित्य ठाकरेंनी परवा शिवसेना उभाटाच्या मेळाव्यात मतदार याद्यांच्या घोळा संदर्भात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केलं, काही पुरावे दिले, तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मतचोरी संदर्भात एक खळबळजनक सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती मिळते. नाही, विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं, जे आम्ही केलं होतं, की मतं जातात कुठे, मतं गेली कुठे. आणि नक्कीच राज ठाकरे हे त्या संदर्भात काही वेगळी माहिती देणार असतील तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागेल. आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार, बोगस मतदार, मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला. राहुल गांधींनी तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला. आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माहिती समोर आणत असेल तर त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल.